माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करते. भाग 19. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समाज 6. भ्रमाचे स्वरूप, उत्पत्ती, स्थिती, संहार याचे वर्णन कथन केले. परंतु हे सर्व होण्या अगोदर, होत असताना, झाल्यानंतरही परब्रह्म मात्र निश्चल असते. त्याच्यावर या घडामोडीचा काही परिणाम होत नसतो. ही गोष्ट जो सारासार विचार करतो तो जाणून असतो. पण असा मनुष्य विरळच. इतर लोक मात्र भ्रमातच असतात. असा मनुष्य त्याच्या मनोभूमिकेवरून ओळखला पाहिजे. आता भ्रम म्हणजे काय ते अजून थोडे स्पष्ट सांगतो. या दृश्य घडामोडीपासून अलिप्त असणारे असे अविनाशी फक्त एक परब्रह्म होय. त्याशिवाय जे जे काही भासते तो भ्रम आहे हे तो जाणतो. त्रिगुण, पंचमहाभूते, द्वैत, ईश्वर, उपासना एवढेच नव्हे तर अखिल ब्रह्मांड हाच एक मोठा भ्रम. या भ्रमाची आणखी काही उदाहरणे पहा. दूरदेशात फिरत असताना आपले गाव, नातलग यांचा विसर पडणे, नशापाणी केल्याने एकाचे अनेक दिसणे, भूताने झपाटणे, दशावतारी सोंगे खरी वाटणे हे भ्रमच होय. नजरबंदी करून दाखवलेले दृश्य खरी वाटतात. परगावी जाताना रस्ता चुकतो, वस्तू कुठे ठेवली हे आठवत नाही, चिंता लागून राहते. शिकलेली विद्या ऐनवेळी विसरली जाते. दुःस्वप्न पाहून घाबरायस होते. भूतांचा भास होतो. काच आहे असे समजून पुढे होतो तर पाण्यातच पडतो. दार आहे असे वाटून पुढे जावे तर भिंती सपटावे. एक असताना वेगळेच दिसावे. दान केले तर पुढे जन्मांतरी अनेक पटीने परत मिळेल अशी आशा लागून राहणे. मेलेली माणसे श्राद्ध प्रसंगी जेवतात व स्वप्नात येऊन काय मागतात व ते मनास खरे वाटणे हे भ्रमच. सृष्टी मिथ्या असे तोंडाने बोलायचे, परंतु मनात मात्र सामर्थ्याचे आणि वैभवाचे हाव धरायचे. देहाभिमान, कर्म, जात, कुळगोत्र, ज्ञान, मोक्ष यांचा अभिमान धरून ज्ञानीपणाच्या गर्वाने मागचा पुढचा विचार न करता वाटेल तसे वागायचे हे भ्रम होत. अन्यायाचा विचार न करणे, प्रचित दाखवायचे अंगी सामर्थ्य नसताना कोरडा उपदेश देणे, ब्रह्मदेव नशीब लिहितो सटवी ते वाचते हे खरे समजणे, असे कितीतरी प्रकारचे भ्रम सर्वत्र पसरले. कुणी एक ज्ञानी महापुरुष निधन पावल्यानंतरही चमत्कार करतो अशी समजूत असणे हा सुद्धा भ्रमच होय. त्यावर मध्येच श्रोत्यांनी शंका विचारली की अशी की पण अशा महापुरुषांच्या समाधीची सेवा अर्चा केली तर प्रचिती मात्र मिळते, ती खरी की तो सुद्धा भ्रमच. अवतारी महात्म्याचे सामर्थ्य ते गेल्यावरही चालूच राहते. याचा अर्थ ते महात्म्य वासनेत गुंतून पडले असा समजायचा काय? याचा खुलासा स्वामींनी करावा. समाज 7. सगुण भक्तीचे महात्म्य. वक्ता सांगू लागला, ज्ञानीमुक्त झाल्यावरही त्यांचे सामर्थ्य अनुभवाला येते ही गोष्ट खरीच, पण ते वासना धरून परतून येत नाहीत. ते हयात असताना चमत्कार होत असोत, त्याच्यानंतरही चमत्कार होतात. त्याचे रहस्य एवढेच की भक्तजनांच्या भावनेप्रमाणे असे घडते. आपल्या भावनेप्रमाणे स्वप्नात गोष्टी घडताना आपण पाहतो ते आपले मन घडवते. त्याचप्रमाणे येथेही मनाच्या श्रद्धेमुळे चमत्कार होतात. ते दिवंगत महात्मे पुन्हा येत नसतात, पण ते संत पुण्यमार्गाने चालले होते म्हणून त्यांच्या स्मरणामुळे असे होते. म्हणून आपण सुद्धा पुण्यमार्गाने न्यायाने चालावे. त्यासाठी पुरच्चरणे तीर्थयात्रा कराव्या, अंतरात्म्याचे ध्यान करावे. त्यामुळे आपले सामर्थ्य वाढेल. त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे गुरु अथवा देव यापैकी कुणावर तरी दृढ भाव ठेवला पाहिजे. भाव नसेल तर सर्व व्यर्थ ठरते. निर्गुणाचे जरी ज्ञान झाले तरी सगुणाचे जरी दुर्लक्ष केले तरी दोघांपैकी एकही साधणार नाही. ज्ञानाच्या अभिमानापोटी जप, ध्यान वगैरे सोडू नये. तसे केल्याने परमात्म्याची अकृपा होऊन अपयश पदरात पडेल. निष्काम भक्ती ही श्रेष्ठ खरी, पण त्यासाठी अंगी तसे सामर्थ्य असावे लागते. कामनेप्रमाणे भक्ती केल्यामुळे फळ मिळते, परंतु निष्काम भजनामुळे भगवंत आपलासा होतो. जे मणी धरावे ते घडते. प्रत्यक्ष काळसुद्धा वचकून असतो. भगवंताशी एकरूप झालो तर फळाचे काय महत्त्व? ब्रह्मज्ञान, निष्काम भजन एकत्र आल्यानंतर तेथे त्रिभुवनाचे सामर्थ्यसुद्धा थेटे पडेल. प्रताप, कीर्ती, यश निरंतर चालत राहतील. ज्ञानाचे निरूपण हरिनामाचा गजर असताना म्हणजे लोकही आकर्षित होतात, पण मग त्यावेळी तेथे आचारभ्रष्टतेला वाक्यच व्हावंच मिळत नाही. देवाचा निश्चय, सारासार विचार, न्याय अन्यायाचे ज्ञान
याची बुद्धी भगवंताच्या कृपेने मिळते. याविषयी भगवंताचे वचन असे आहे, ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. म्हणून सगुण भजन निर्गुणाचे ज्ञान एकत्र असणे ही स्थिती जगात दुर्लभ होय. समास 8. प्रचितीचे महत्त्व. नेहमी प्रचिती पाहणे ही गोष्ट फार महत्त्वाची. प्रचिती म्हणजे खातर जमा करून अनुभव घेणे. नीट पारख करावी, मगच विश्वास ठेवा. अंधविश्वासाने नुकसान होते. व्यवहारात सावधगिरी असलीच पाहिजे. केवळ व्यवहारातच नव्हे तर परमार्थातही सावधपणा हवाच. ज्याप्रमाणे मूल्यवान वस्तूची खरेदी विक्री करतेवेळी परीक्षा केली नाही तर नुकसान होते, तसेच निरूपण ऐकतेवेळीही आपल्या अनुभवाशी ताडून पाहावे. प्रचितीस येत नसेल तर ऐकूच नाही. वैद्यांच्या औषधाने गुण येतोसा वाटला तर मात्र औषध अवश्य घेतले पाहिजे. असेच व्यवहारात सर्वत्र जागरूक असावे. माणसे, वस्तू, वैद्य, दुकानदार, कारागिरी सर्व पारखले पाहिजे. त्याचप्रमाणे परमार्थाचे साधन करताना दोष नष्ट होण्याचा, यमयातना चुकवण्याचा अनुभव आला पाहिजे. परमेश्वराचा साक्षात्कार होऊन आपले स्वरूप कळले पाहिजे. ज्याने ब्रह्मांडाची उभारणी केली तो कोण? ती उभारणी कशी होत गेली याचे प्रत्यक्ष ज्ञान आले पाहिजे. येथे सुद्धा तो भिडणे अंधविश्वास ठेवेल, तो बुडणार यात संशय नाही. प्रचिती हे परमार्थाचे वर्म आहे. माझे सांगणे खोटे आहे असे म्हणणारा, त्याचे म्हणणे ऐकणारा असे दोघे अधम आहे. येथे माझे बोलणे पूर्ण झाले. अज्ञानी माणसाला परमात्मा कळणार नाही. माझ्या उपासनेची थोरवी वैशिष्ट्य हेच आहे की प्रचितीचे ज्ञानच फक्त सांगावे. मी जर खोटे बोलेन तर त्याचा दोष त्या प्रभूला लागेल. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगतो की मायोद भावाच्या मुळापर्यंत जा व कर्त्याला ओळखा. मी जे सांगतो ते बारकाईने ऐका. पुढे याचेच स्पष्टीकरण करणार. प्रचितीच्या ज्ञानामुळे शास्त्रे, रूढी, समजुती टिकत नाही, पण मी दोन्हीही सांगड युक्तीने घालणार आहे. समास 9. पुरुष आणि प्रकृती. जसा आकाशात वायू तशी परब्रह्मात मूळ माया. तिच्या पोटी त्रिगुण पंचमहाभूते. वडाचे बी जर फोडले तर त्यात काहीच दिसत नाही, परंतु पुढे वडाचा प्रचंड विस्तार त्यापासून होतो. त्याचप्रमाणे चराचराचे बीज म्हणजे मूळ माया. त्यातील जो चंचलपणा तो वायू. वायूमधली जी जाणीव तीच जगज्योती. वायू व जाणीव यांना पुरुष आणि प्रकृती, शिवशक्ती वगैरे नावं. जाणीव ह्याच ईश्वर व वायू यांची शक्ती. मग या दोघांपासून पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. त्यामधला जो शुद्ध सत्वगुण तो विष्णू. जाणीव सूक्ष्म जंतूपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकात असते. त्यामुळेच प्रत्येकजण आत्मसंरक्षणासाठी जागृत असतो. मूळची एक जाणीवच पुढे अनंतपट झाली. यापासूनच देव, देवी, दैत्य, भूते, यक्ष, गंधर्व असे कित्येक जण आपापल्या सामर्थ्यानुसार या सृष्टीत वावरत असतात. त्यांना काल्पनिक समजू नये. ते वायुरूप होऊन फिरत असतात. निरनिराळे स्वरूपे धारण करतात. अज्ञानी प्राणी आपल्याच संकल्पात गुंतला जातो म्हणून त्याला बाधा करतात. ज्ञानी मनुष्य पुरुषाला संकल्पच नसतो म्हणून त्याच्यावर मात्र त्यांची मात्रा चालत नाही. म्हणून आत्मज्ञान मिळवावे म्हणजे सर्वच कर्म त्यांच्या बाबतीत निष्फळ होतात. कर्म न बाधावीत यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरू कृपे व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही. म्हणून सद्गुरू करणे आवश्यक. त्यासाठी आधी सत्संगती धरावी, तत्वाचे चिंतन करीत जावे. त्यामुळे आत्मसाक्षात्कार होईल, सार्थक होईल. विचार करील तो पुरुष, ज्याला विचारच नाही तो पशु होईल. हे माझे निरूपण ऐकून स्वस्थ न बसता प्रयत्न करा, साक्षात्कार करून घ्या. समास 10. चल व अचल विवेचन. मूळ मायेचे स्वरूप चल अचल आहे. त्यासाठी वायुरूपाने चंचलता कशी असते ते आधीच सांगून इच्छा, स्फूर्ती, अहंकार, जाणीव अशी नावे सुद्धा बोललो. देहामध्ये ती मूळ माया अहंकार रूपाने असते. ब्रह्मांडाचे 4 देह ते म्हणजे विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ प्रकृती. पिंडात सुद्धा असेच 4 देह. त्यांची नावं स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील जाणवेला ईश्वर, परमात्मा, परमेश्वर, जगतात्मा, सत्ताधारी, जगदीश, ज्ञानरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, क्षत्रज्ञ, जीवात्मा, शिवात्मा, देही, कुटस्थ, ब्रह्मात्मा अशासारख्या विविध नावांनी संबोधतात. तो सर्व लोकांचे अंतरंग आहे. यास्तव तोच सर्व तरात्मा ठरतो.
चंद्रसूर्य तारका मंडळे, भूमंडळ, मेघमंडळे, सप्तपातळे, 21 स्वर्ग यांचे नियमन हा अंतरात्माच करीत असतो. ही त्यांची पुरुष नावे झाली. आता स्त्री नावे कोणती ते सांगतो. मूळमाया, जगदीश्वरी, परमविद्या, परमेश्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी, अंतर्हेतू, अंतरकळा, मौनगर्भ, जाणीवकळा, चपळा, जगज्योती, जीवनकळा, परा, पश्यंती, मध्यमा, युक्ती, बुद्धी, मती, धारणा, सावधानता, त्रिकाळ ज्ञानशक्ती, चारी अवस्थांची साक्षिणी, शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती, अध्यात्मविद्या, मुक्ती, सहजस्थिती अशी तिची नावे असून ती परस्पराविरोधी गुणांनी युक्त आहे. आता नपुसंगलिंगी नावे सांगतो. जाणणे, चित्त, अंतकरण, श्रवण, मनन, चैतन्य, जीवन, मी पण, तू पण, जाणते पण, ज्ञाते पण, सर्वज्ञ पण, जीव पण, शिव पण, अलिप्त पण वगैरे. पण नाव कोणतेही जरी दिले असले तरी तत्व मात्र एकच. हे विचारवंत जाणून असतात. तो अंतरात्मा सर्व काही जाणतो, सर्वांना चालना देतो, सर्वाहून अलिप्त असतो. तो कळतो पण दिसत नाही, कार्य दिसते पण तो करता भासत नाही. सर्वांच्या कानाने ऐकतो, सर्व मुखांनी जागतो, सर्वांच्या अंगी असूनही अलिप्त असतो. क्षर अक्षरचे 2 भाग पैकी जे नाशवंत साकार आहे ते क्षर, त्यामागील अविनाशी आत्मा जो अक्षर असे समजावे. या सर्वांच्या पलीकडे उत्तम पुरुष अथवा निरंजन प्रपंच निर्विकारी असा परमात्मा असतो. साधक जेव्हा 4ही देह ओलांडून जातो तेव्हा तो त्या परमात्म्याशी एकरूप होतो. पण यासाठी क्षणभंगूर कोणते, शाश्वत कोणते, सार कोणते, असार कोणते हे जाणणे जरुरीचे. त्यासाठी शाब्दिक ज्ञानाचा मात्र काही उपयोग नसतो, तर स्वानुभवाचीच जरुरी असते. माया ही असत्य तर ब्रह्म हे सत्य, सत्य हेच पुण्य व असत्य हेच पुण्य होय. अर्थात देहबुद्धी म्हणजे पाप आणि विदेहीपणा हेच पुण्याचे जाणावे. मी देह नव्हे असा विचार दृढ झाला की मग पापाचे नाव निशाणीही उरत नाही. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर साधना म्हणजे फक्त फुकटचा कटापोट असतो. त्यांनी पापे नष्ट होत नाहीत. हे शरीरच मुळी पाप निर्मित आहे. घासा, धुवा, पुसा, तीर्थक्षत्री मुंडन करा, काया क्लेश करा, गोमूत्र प्या, भस्म लावा, चंदन लावा, रुद्राक्षाच्या माळा नटवा, उत्तम पोशाख करा, तरी अंतरंगच जर दोषांनी भरलेले असले तर दोष जाणार नाही. त्याकरिता आत्मज्ञानाचीच कास धरावी. जसे जो करील तोच खऱ्या अर्थाने पुण्यवान महात्मा होय. त्याला पाप स्पर्शे करीत नाही. तीर्थे, व्रते, योग, यज्ञ, याग, दाने सर्वांपेक्षा आत्मज्ञान कोटीपटीने श्रेष्ठ होय. पुढील भाग दशक 11वा भीम समास 1 सिद्धांताचे वचन आपण बघूया. या ठिकाणी हा भाग संपवूया. हरे नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मळारंभ आरंभ निर्गुणांचा. नमो शारदामो चत्वार वाच, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.